नमस्कार, मी अमर जगताप, एज्युकेशनल कोच. 21 वर्षापासून टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे आणि मुलांचा मला संपर्क लाभलेला आहे आणि मुलांच्या सहवासात मी आहे आणि त्यामुळे मुलांच्या टिप्स, मुलांच्या जी मानसिकता आहे तर त्याबद्दल मी चांगलं ओळखतो आणि म्हणून मी आपल्या या चॅनलवर तुम्हाला पॅरेंटिंगच्या टिप्स देत असतो आणि पालकत्वाच्या टिप्स मी आपल्याला देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण असाच एक खास व्हिडिओ मी घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलांना नेमकं काय बनवायचं आहे, मोठा माणूस बनवायचा आहे की नेमकं अजून काय बनवायचं आहे, तर याच्या बाबतीमध्ये आणि मग त्यांना मग बनवायचं असेल तर नेमकं काय करावं लागतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यांची स्वतःची प्रतिमा नेमकी कशी तयार होत असते आणि ती कुणामुळे होत असते आणि चांगली प्रतिमा जर त्यांची निर्माण करायची असेल आणि त्यांना एक यशस्वी माणूस म्हणून तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं लागतं या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो की आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. शेवटपर्यंत पहा आणि स्किप मात्र करू नका. प्रत्येक गोष्ट याच्यात जे मी सांगणार आहे तर ती तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या घडवणुकीमध्ये अतिशय योगदान देणारी आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते. चला तर मग मी अमर जगताप पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनलवर आणि आजचा व्हिडिओ कसल्याही प्रकारचा वेळ नव्हता. मित्रांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पालक वर्ग मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ, आजचा जो विषय आहे आजच्या व्हिडिओ मधला तो अतिशय महत्वाचा आहे. खरं तर बघून असं जर म्हणाल त्या मुलाने ऐकलं कसं वाटेल त्याला सांगावं, त्याला अतिशय चांगलं वाटेल, त्याला एका प्रकारे त्याला एक एनर्जी मिळेल, त्याला एक प्रेरणा मिळेल, त्याच्यातून त्याला एनकरेजमेंट मिळेल आणि तो स्वतःला तसंच पाहायला लागेल, तो कन्सिडर स्वतःला तसंच करायला लागेल आणि तो आणखी तशाच पद्धतीचं ते अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह जर तुम्ही लक्षणं लोकांसमोर त्याला सांगितले आणि त्याच्यासमोर दुसऱ्याला सांगितले तर त्या गोष्टी त्याला तशाच पद्धतीची एक डेव्हलपमेंट क्रिएशन करण्यासाठी मदत करतील आणि अशाच पद्धतीचा एक छान माणूस तुमच्या समोर येईल. माझा मुलगा जर खूप छान विचार करतो, त्याची विचारशक्ती खूप चांगली आहे असं म्हटलं तर तो चांगला विचार उद्या करणार नाही का? ती सवय लागेल त्याला लक्षात येईल की यस मी खूप छान विचार करतो, यस मी खूप चांगला असतो, यस मला माझ्या सवयी खूप चांगल्या आहेत, यस मला अभ्यासाची खूप गोडी आहे, म्हणजे उद्या मी काहीतरी बनू शकतो. या पद्धतीचं जर त्यांना एनकरेज मिळालं, प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच एक दिवस तशाच पद्धतीचा माणूस झाल्याशिवाय ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, त्यांची नेमकी ओळख कशी निर्माण, मुलं स्वतःची ओळख कशी निर्माण करतात, स्वतःची प्रतिमा कशी करायची त्याबद्दल तिसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला. जेव्हा ते बाहेर जातात अनेक प्रकारच्या लोकांशी, अनेक प्रकारच्या मित्रांशी, अनेक प्रकारच्या वातावरणामध्ये ते त्या ठिकाणी जात असतात तर त्या वातावरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की ते कुठल्या वातावरणामध्ये, निगेटिव्ह वातावरणामध्ये की पॉझिटिव्ह वातावरणामध्ये, कशा वातावरणामध्ये ते जातात, राहतात, त्यांना सहवास लाभतोय. तर ह्या गोष्टी आता तिथे पण निगेटिव्ह नसलं पाहिजे, पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं वातावरण मिळालं पाहिजे आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्येच त्यांना राहण्याची थोडी सवय लावली पाहिजे. कारण पॉझिटिव्ह जेवढं मिळेल तर त्या पॉझिटिव्ह मधून हे पण शिकतील आणि त्या पद्धतीने त्यांची प्रतिमा किंवा त्यांची स्वतःची ओळख त्या ठिकाणी ते तयार होईल आणि उद्या त्या प्रकारचा माणूस आपल्या समोर येईल. म्हणून या गोष्टी आपल्याला खूप काही कराव्या लागतील. याच्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी ऍड करावीशी वाटते तर ती म्हणजे आज मोबाईल प्रत्येक मुलांच्या हातामध्ये, जवळपास मुलांच्या हातामध्ये आहे. ते काय पाहतात आता त्याच्यावरती पण पुन्हा असं काही पाहतात का की जेणेकरून त्यांच्या स्वतःची एक वेगळंच काहीतरी त्यांच्यामध्ये तयार होईल, वाईट गोष्टीची सवय लागेल किंवा वाईट कॅरेक्टर्स पाहतील आणि तसंच पद्धतीचं ते पण बनतील, हे पण पाहावं लागेल. पॉझिटिव्ह काय आहे ते पाहताय, ते पॉझिटिव्ह त्यांना दाखवा. एखाद्या समजा उदाहरणार्थ शूरवीराची कथा पाहत असतील तर म्हणजे काय स्वतःच्या दिमागामध्ये त्यांच्या ते विचार येतील, ती त्या पद्धतीची प्रतिमा क्रिएट होईल. एखादा अभ्यास व्यक्ती जे करत असतील, अभ्यासून व्हिडिओ पाहतील, अभ्यासाविषयीचे व्हिडिओ पाहतील, अभ्यासाचे व्हिडिओ पाहतील. एखाद्या कर्तृत्व एखाद्या मुलाने केलं आणि ते हे अशा पद्धतीचा व्हिडिओ पाहतायत तर काय होईल, म्हणजे यांनाही स्वतः एन्करेजमेंट मिळेल आणि त्यांनाही वाटेल की अशा पद्धतीचं जर काही कर्तृत्व केलं तर माझंही कर्तृत्व होईल, त्या मुलाचं कसं कर्तृत्व त्याच्याप्रमाणे मलाही काहीतरी आवड मिळेल. तर
अशा पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह जे जे आहे ते त्यांच्या समोर आणणं, त्यांना त्या गोष्टी पाहायला देणं, त्या गोष्टी त्यांना ऐकायला देणं, आणि हे जर सगळं जर केलं तर का चांगला व्यक्ती आपल्या समोर आपल्याला मिळणार नाहीये, आपल्याला पाहायला मिळणार नाही सांगा. तर म्हणून गरजेचं काय आहे तर ही सगळी जी आहेत ह्या खटाटोपी ह्या झाल्या पाहिजेत. आणि ह्या करणारं कोण आहे तर हे अर्थात आई आणि वडील. ही सगळी जबाबदारी आता पॅरेंट्सची आहे आणि पॅरेंट्सचीच आहे. तर हे सगळं करावं लागेल. बरं, आता सांगायचा मुद्दा असा की हे सगळं सर्वच पॅरेंट्सला जमेल का? हो, नक्कीच जमतं. आता इथे काही तुम्हाला खर्च करायचा नाही, इथं काय हे नाही. बरेच पॅरेंट्स अशा बऱ्याच गोष्टी असतात की जे पॅरेंट्स गरिबी असली तरीही हे करू शकतात, बरोबर. फक्त इथे तुम्हाला वेळ तुमचा द्यावा लागतो आणि काही तुम्हाला त्या गोष्टीचं जे म्हणजे तुमच्यामध्ये नाही ते तुम्हाला करण्यासाठी तिथं तुम्हाला काय करावं लागतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकाव्या लागतात, स्वतःवर संयम ठेवावा लागतो. आता ह्या गोष्टी सगळ्या आहेत म्हणून हे सगळं तर तुम्हाला करावं लागेल. आणि मग त्यातून तुमचे मुलं अतिशय चांगला व्यक्ती म्हणून किंवा यशस्वी माणूस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला लागेल. तर म्हणून हा जो विषय आहे तर मला खूप छान वाटतो. तर आपल्याला सुद्धा हा विषय जर छान वाटला असेल, आपल्याला पण हा टॉपिक आवडला असेल, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे युजफुल, महत्त्वपूर्ण आणि तुमच्या मुलांच्या घडणीमध्ये कामी येणारे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील आपल्या या चॅनल आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपले येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे नोटिफिकेशन मिळेल तर ते नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहणं सोपं जाईल. म्हणून सबस्क्राईब चॅनलला करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया.